हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मला ऑर्डर आहे, तर मी आज लवकर उठली. आता मी लगेच रेडी होते आणि मग निघते. मला माहीत नाही आता मी पुढे शूट करणार की नाही, कारण की टाईमच नाही आहे, कारण की दोन तीन ऑर्डर आहे त्याच्यामुळे. तर मला जे शूट करता येईल ते मी करेल. बाकी भेटूया आपण पुढे. मी फ्रेश झाल्यावर भेटते तुम्हाला. बाय. तर फ्रेंड्स, मी जस्ट रेडी झाली आत्ता आणि मी लिपस्टिकचा शेड मिक्स मॅच करून लावला आहे. तो कसा वाटतो आहे मला सांगा तुम्ही, म्हणजे मी डेली हाच लावत जाईल. आणि त्यानंतर माझी 19 एप्रिलची ब्राईड आहे, तिची ऑल सर्व्हिसेस करायला जायचं आहे मला. त्यासाठीच चालली मी आज. आणि माझ्या भावाला सोडायचं आहे तिकडे. बस आज भरपूर काम आहे. आता शूट करायला मिळणार की नाही मिळणार ते माहिती मला, कारण की 4-5 तास माझे तिकडेच जाईल ब्राईडकडे, कारण सगळ्यांचेच करायचे सर्व्हिसेस. जर जमलं तर मी करेल शूट, नाहीतर मग नाही करणार. भेटते तुम्हाला पुढे मी. बाय. आम्ही नारळ पाणी पल्लू हे घे, हे घे, हे घे. हे बघा फ्रेंड्स, मी माझा पचका करते सगळ्यांसमोर. नारळ पाणी. माझा हात दुखला. घे पटकन. पी पटकन आता. फ्रेंड्स, माझं ट्रायपॉड आलंय बघा, आणि हा बघ 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 करतोय. बोट बिट नको दाखव माझ्या व्हिडिओमध्ये. लोक तुला म्हणतील वल्गर पोरगा फोन लाच मारत का. हे बघा माझं ट्रायपॉड आलंय बघा. बहिणीला लात मारतो बघा हा. शनिवारी परत बोलवलं. तर फ्रेंड्स, जसं की मी काल बोलले की मला काही शूट करता येणार नाही, तर मी काल घरी आले तिकडून ऑर्डरवरून आणि खूप जास्त थकली होती मी, कारण की कंटिन्यू 4-5 तास उभीच होती मी. तर एवढे पाय हात दुखत होते माझे. तर कालचा ब्लॉग मी इथूनच स्टार्ट करते आणि घरी आल्यावर मी काही शूट केलं नाही, म्हणून कालचा ब्लॉग इथूनच स्टार्ट करते. आता जस्ट मी उठली आहे आणि आता बघू आज दिवसभरात. तर मी आज जायचं होतं परत ऑर्डरला, पण आता त्यांचा कॉल आला आहे की उद्या ये म्हणून, तर मग उद्या जाईल. आज बघू आता काय होतं दिवसभरात, शेअर करते तुमच्यासोबत. तर मी आत्ता जस्ट जेवण करायला खाली आली. आज मम्मीने चवळीची भाजी बनवली आहे, चवळीची दाण्यांची भाजी. चला जेवण करते. आईस्क्रीम खाते. आत्ताच माझी आंघोळ झाली आहे आणि इकडे मम्मी पाणीपुरी करायची. कुठे गेली पाणीपुरी? कोणी आणली पाणीपुरी? पप्पाने आणली पाणीपुरी. काय पप्पाने आणली ना, मग कोण आणणार आहे? तुमच्यासाठी पाणीपुरी आणली ना. बनवून देशील मम्मा? आज पुरी कधी दिसायला लागली होती? कसं आहे मम्मी नवीन ट्रायपॉड? छान वाटतंय. नवीन ट्रायपॉड म्हणून गोरी दिसते मी. लाईट आहे ना त्याच्यात. नाही, मी लवकर उठली म्हणून गोरी दिसते. चांगलं धुतलं का? धुतलं का? मम्मी उठल्याशिवाय आला नाही, पण पाणीपुरी काढायला मस्त नको. एक पुडी फोडून टाकते. या सगळेजण पाणीपुरी खायला. पाणीपुरी खायची का? हां, रगडा. तोच तर मेन माल आहे. हा जाऊन ना तेच मेन ना, ते सोमीच्या ठेवून आपली तिथं
होय ती पनीर टाकू. ही आलूवाली नाही आहे, रगडावाली. ते कोणतं पाणी आहे? गोड आहे ना, मला गोड टाक. आंबट. आंबट आंबट. अजून एक घे म्हटलं त्यांचा चम्मच. हो थांब ना. अरे नाही ना शंभर. त्याच्यात बुडवून खायचं आहे. हम्म. एक चमचा घातली. एकदम छान. पाणीपुरी. मला आम्ही पाणीपुरी खाऊन होतो काय. मस्त पाणीपुरी खाऊन पोट भरलंय असं. आणि पप्पाने आईस्क्रीम पण आणलंय वाटतं. हे बघा, हे बघा, हे आईस्क्रीम आणलंय आज. आणि कालच आणलं होतं. सगळ्यांचं पाणीपुरी खाऊन पोट भरलंय. तर खिचडी बनवते आज मम्मी. लाईट लावल्यावर अजून गोरी दिसते. खिचडी बनव पटकन. श्वेता बनवणार आहे तर खिचडी छान. एकदम मस्त. चल मला नाही, माझ्या पण चांगलं नाही बनत. हा बनते सगळं. मला ते फ्लॉवर बिअर टाकून आवडत नाही आहे. मी सिम्पल बनवलं. बघू थांब ना. अरे दाखव तर, बघू तर दे, दाखव ना. हे बघा, आम्ही जळगावला कैरी तोडली होती, त्याचा आंबा झालाय बघा. अमेझिंग. मस्त वास येतोय ग. मस्त वास येतोय असं गोड गोड मला ना आहे. आमच्या घरातला पहिला आंबा. खराब आहे काय? तेव्हाच खायला पाहिजे होता. खराब झाला, जास्तच पिकला. दुसरा बघ, त्या दिवशीच खात होती मी, पण म्हटला तूच म्हटले आंबट असं. दाखव ना. हा कर आता. मी थोडा तो मस्त वासच होता त्याचा. मस्त आंब्याचा वास. आपल्या शेतावरचा आंबा कसा आहे तसा होता हा गोडसी आंबा. हा चांगला वाटतं. छान आहे. दाखव मला. खरंच चांगलं. दे मला. दे ना. गोड आहे. गोष्ट खाती. बघा कशी खाती. संगी भाऊ, सीझनचा फर्स्ट मँगो. लय गोड आहे. आपल्या जळगावचा आहे.
आतमधून सगळा खराब आहे. पिकोला असताना इतकं तर छान झालं असं. किती पिकवते अजून खराब होईपर्यंत पिकवून पिकवून खराब झाला तो. अरे खाली का काय काय आंबट आहे. तेव्हाच खराब झालं. आणि आमची लाईट गेली आहे, म्हणजे सगळीच गेली आहे. आता मी दाखवते तुम्हाला. आणि चंद्र बघा किती छान दिसतोय. कोणाकोणाकडे इन्व्हर्टर आहे त्यांचे आहे, म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्याकडे लाईट आहे. बाकी सगळ्या एरियाची म्हणजे पूर्ण एरियाचीच लाईट गेली आहे. आता कधी येईल काय माहीत, कारण की दुपारी पण खूप वेळेस गेली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.